येशूच्या नावात सगळ्यांना सलाम. आज आपण एक नवीन वचन बघणार आहे आणि ह्या नवीन वचनामध्ये आज आपण एक वेगळा विषय घेणार आहोत. वेगळा विषय म्हणजे काय आहे की याकोबाच्या पत्रात तिसऱ्या अध्यायामध्ये 5वं आणि 6वं वचन हे आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या आयुष्यात भरपूर वेळेस काय होतं की आपण भरपूर वेळेस देवाला विचारण्याचा प्रयत्न करतो, देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. खरे काही कारणास्तव आपल्याला देव उत्तर देत नाही. तर हा एक मेन कारण असू शकतं की देव आपल्याशी बोलत नाही. ते कारण तुम्हाला ह्याच्यात कळेल. जसं की याकोबाच्या 3रा अध्याय आणि 5 आणि 6 मध्ये असं म्हटलंय, तसंच जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची पुशारकी मारते. पहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. जीभ ही आग आहे, ती आणि तिचे भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे जीभ हा खूप महत्त्वाचा अवयव आहे. म्हणजे आपण एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी जीभ वापरतो किंवा आपला आवाज वापरतो किंवा आपले शब्द वापरतो. आपण नेहमी विचार केला पाहिजे, आपले शब्द समोरच्याला लागतात का, किंवा आपल्या शब्दाद्वारे कुणाचा अपमान होतो का, कुणाचं मन दुखवलं जातं का, आपण काय वाईट बोलतो का, आपण कुणाच्या जीवनात काय तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम आणतो का. हे भरपूर गोष्टी, भरपूर लोकांचा स्वतःच्या जिभेवर कंट्रोल नसतो, स्वतःच्या जिभेवर ताबा नसतो. त्यामुळं देव बी त्यांच्यापासून लांब जातो. तर आपण हा विचार केला पाहिजे. आपण बोलताना प्रत्येक वेळेस विचार केला पाहिजे, विचार करून प्रत्येक गोष्ट बोलली पाहिजे. तुम्ही कितीही प्रार्थना केला, तुम्ही काही केला, खरं समजा तुमचे ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण काय तर चुकीचं बोलतो किंवा समोरच्याला काय तर चुकीचं टॉन्टमध्ये बोलतो, समोरच्याला काय तर सांगण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, खरं समोरच्याला ते लागून जातं. त्यावेळेस ह्या गोष्टी होतात. त्यामुळं आपण हा विचार केला पाहिजे आणि आपल्या जीवनात आपल्या जिभेला आपण ताब्यात ठेवलं पाहिजे. ओके. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. आमेन.